तुम्ही स्वामी भक्ती करता, तरीही कृपा उशिरा मिळते असं वाटतं का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार स्वामी भक्तो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत, जो जवळजवळ प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. मी भक्ती करतो, नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, तरीही स्वामी कृपा उशिरा का मिळते? स्वामी ऐकत नाहीत का? भक्ती कमी पडते का? की आपल्यातच काही कमी आहे? चला, याचं शांतपणे उत्तर समजून घेऊया. स्वामी उशीर करतात, अन्याय नाही. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कधीच अन्याय करत नाहीत. उशीर दिसतो, पण तो योग्य वेळेची वाट पाहणं असतं. आपण घाईत असतो, पण स्वामी संपूर्ण चित्र पाहत असतात. आपण आज मागतो, पण कदाचित उद्या मिळणं आपल्यासाठी जास्त सुरक्षित असतं. भक्ताची तयारी होत असते. कधीकधी आपण जे मागतो ते मिळालं तर सांभाळण्याची तयारी आपल्यात नसते. म्हणून स्वामी आधी आपल्याला मजबूत करतात, संयम देतात, समज देतात, अनुभव देतात. जेव्हा भक्त तयार होतो तेव्हा कृपा प्रकट होते. परीक्षा म्हणजे नकार नाही. अनेक भक्त म्हणतात, इतक्या अडचणी का येतात? कारण परीक्षा म्हणजे नकार नाही, ती खात्री असते. शिक्षक ज्याच्याकडून अपेक्षा ठेवतो त्याचीच परीक्षा घेतो. स्वामी ज्याच्यावर प्रेम करतात त्यांना घडवतात. आपण मागतो तेच नेहमी योग्य नसतं. आपण अनेकदा भावनेतून मागतो, हेच हवं, आत्ताच हवं. पण स्वामी जाणतात ते आपल्यासाठी योग्य आहे का? आई लहान मुलाला धारदार वस्तू देत नाही, जरी तो रडला तरी. तसंच स्वामीही अयोग्य गोष्ट थांबवतात. कृपा चालूच असते, आपल्याला कळत नाही. आपण कृपा म्हणजे मोठा चमत्कार समजतो, पण अनेकदा कृपा अशी असते, मोठं संकट टळणं, चुकीचा निर्णय न होणं, वाईट माणसापासून दूर राहणं, मन शांत होणं. ही सुद्धा कृपाच आहे, पण ती शांतपणे काम करते. श्रद्धा टिकवण्यासाठी उशीर. जर प्रत्येक प्रार्थनेला ताबडतोब उत्तर मिळालं असतं तर भक्ती व्यवहार झाली असती, नाही का? स्वामींना व्यवहार नको, नातं हवं आहे. उशीर श्रद्धा खोल करतो, भक्ती परिपक्व करतो. नामस्मरण कधीही वाया जात नाही. तुम्ही घेतलेलं प्रत्येक नाम, केलेली प्रत्येक प्रार्थना, घेतलेला प्रत्येक श्वास नोंदला जातो. फळ कधी मिळेल हे स्वामी ठरवतात, पण फळ मिळणार हे नक्की. जर तुम्हाला वाटत असेल कृपा उशिरा मिळते, तर कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहेत. विश्वास सोडू नका, नामस्मरण थांबवू नका, समर्पण कमी करू नका. आज एक प्रार्थना मनापासून करूया. स्वामी, वेळ तुमची, इच्छा तुमची, माझा विश्वास मात्र कायम राहू दे. कमेंटमध्ये जरूर लिहा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.